रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. सर्व पत्रकार मित्रांचे स्वागत. विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. पनवेल ग्रामीण, त्याचबरोबर उरण, कर्जत, नेरळ या संपूर्ण परिसरातील विद्युत समस्यांच्या बाबतीमध्ये, प्रस्तावित कामाच्या बाबतीमध्ये बैठक घेऊन काही सूचना देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. अधीक्षक अभियंता पनवेल शहर दीपक पाटील या ठिकाणी होते, ज्यांच्याकडे ग्रामीण विभागाची जबाबदारी उरण, कर्जत आणि पनवेलचा ग्रामीण भाग. ते अधीक्षक अभियंता लिक्कड आणि या विभागातील सर्व विद्युत वितरण विभागाचे अधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 दिवसापूर्वी पनवेल शहरी भागामध्ये लाईटची मोठी समस्या निर्माण झाली होती आणि खरं तर मी वेळोवेळी ज्यावेळेस दिशा कमिटीची बैठक होती, तर मी दिशा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि त्या बैठकीमध्ये विद्युत विषय खास करून बऱ्याच काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन आम्ही अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्याच्या सूचना देखील देतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती सबस्टेशन उभं करणं, प्रस्तावित असणाऱ्या DP असतील, केबलिंग, ST केबलिंग असतील, LT असतील, याला मोठ्या प्रमाणावरती मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिली जाते. राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव खरं तर केंद्र सरकारला जातो आणि केंद्र त्या माध्यमातून मदत करते. आणि म्हणून वेळोवेळी आम्ही सूचना देतो. ज्या ज्या ठिकाणी कंझ्युमर वाढतात, ग्राहक वाढतात, त्या ठिकाणी अधिकची लाईट देण्याच्या संदर्भामध्ये आपण सबस्टेशन उभे केले पाहिजे आणि सबस्टेशनच्या बाबतीमध्ये मोठा निधी हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळतो. काही खाजगी विकासक तयार होतात आणि त्या खाजगी विकासक देखील जागा उपलब्ध करून देतात. या परिसरामध्ये अशा प्रकारच्या जागाही उपलब्ध झालेल्या आहेत. जवळपास 4 ठिकाणी सबस्टेशन आता उभं करण्याचं काम चालू आहे शहरी भागात. ग्रामीण भागामध्ये जवळपास 3 ठिकाणी प्रस्तावित आहे आणि मला त्यांनी माहिती दिली की पुढच्या 3 महिन्यामध्ये ग्राहकांना जो त्रास होतो तो कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पावसाळ्यापूर्वी ज्या नादुरुस्त पोल्स असतील, खराब झालेले पोल असतील किंवा लाईन्स असतील, त्या बदलण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. शहरी भागामध्ये फिटर पिलर आहे, ज्या ठिकाणी ते चोरीला जातात किंवा लोखंडी पिलर असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या ठिकाणी ते बदलण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या. आता त्यांनी मला सांगितलं की पाटील साहेबांनी की फायबरचे फिटर पिलर आपण शहरी भागात उभे करतो की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. कामोठा इथे 5 MUचं उपकेंद्र पूर्ण झाले असून खांदेश्वरला उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. 220 kVचं उपकेंद्र हे चालू स्थितीमध्ये आहे. खारघरच्या रोडपाली कळंबोली यांना त्याचा मोठा फायदा होणार. पनवेल शहरीसाठी आपण अंडरग्राऊंड केबलच्या बाबतीमध्ये अनेकांनी मागणी केली. खरं तर अंडरग्राऊंड केबलच्या बाबतीमध्ये प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. त्यांनी एक सूचना केली अभियंत्यांनी, जवळपास त्याच्यातल्या बराचसा निधी हा अंडरग्राऊंड केबल केल्यानंतर, खोदकाम केल्यानंतर जो चार्जेस लावला जातो त्या चार्जेससाठी लावला. तो चार्जेस माफ करावं महापालिकेने, अशा प्रकारची पण विनंती केली. उद्या जर शासनाने तो 195 कोटीचा जवळपास प्रस्ताव आहे तो जर मंजूर केला तर शहरामध्ये जवळपास 100% अंडरग्राऊंड केबलिंग होईल आणि जे मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होती किंवा त्रास होतो तो देखील होणार नाही. पण त्याच्यामध्ये महापालिका आणि वितरण विभाग, विद्युत वितरण विभाग हे दोन्ही समंजसाने त्याच्यामध्ये मार्ग काढतील. मी ही बैठक एवढ्यासाठीच लावली की भविष्यामध्ये या परिसरामध्ये वीज खंडित होऊ नये, ग्राहकांना त्रास होऊ नये आणि मुख्य तौर पर जे सबस्टेशन आहे, ज्या DPची क्षमता वाढवण्याची असेल, जिथं केबलिंगची आवश्यकता आहे, त्या नादुरुस्त केबल आहे. जवळपास त्यांनी मला सांगितलं की ठाणे आणि ग्रामीण भागातून केबल त्यांनी जवळपास मागवलेले आहे बऱ्याचशा आणि ते काम येत्या त्यांनी 5-6 दिवसात पूर्ण होईल, पूर्णत्वाला जाईल. जिथं जिथं केबलिंगचा बाबतीमध्ये लाईट जाती आणि ती शोधण्यासाठी त्यांची खाजगी एजन्सी आहेत, त्यांना गाड्या उपलब्ध नसतात, त्याही गाड्या उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत
वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि झाला तरी ते तात्काळ दुरुस्त व्हावा. नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये. सूर्यघर योजना ही महत्त्वपूर्ण योजना एक शहरी भागासाठी केंद्र सरकारची योजना आहे, ज्या माध्यमातून रूफटॉप सोलर केलं जातं आणि जवळपास 36,000 रुपये सबसिडी ही केंद्र सरकार त्याला देते. सोसायटीचा भाग असेल तर ती जवळपास 1 लाखापर्यंतची सबसिडी, 1 लाखाच्या वर देखील सबसिडी ती मिळते. त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून मी सूचना दिल्यात. लोकप्रतिनिधी असेल, ग्रामीण भागातले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील, त्यांना बरोबर घेऊन लोकांमध्ये जनजागृती करून सूर्यघर योजनाच्या जर रूफटॉप सोलर लावले तर ग्राहकांना जो वीज मोठ्या प्रमाणावर येते ती कमी बिल येईल आणि त्याचा देखील फायदा होईल. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये काही तक्रारी देखील आलेल्या आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल अधिकचं येतं किंवा काय येतं, तर त्या बाबतीमध्ये काही सूचना मी केलेल्या आहे की स्मार्ट मीटर ग्राहकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये तक्रारी असेल तर त्याला त्याच्या शेजारी सबमीटर लावून त्याची देखील तपासणी करून त्या ग्राहकाला पूर्णतः खात्री पटवून द्यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. एकंदरीत या संपूर्ण पनवेल शहर, ग्रामीण, त्याचबरोबर उरण, कर्जत या परिसरातील वीज वितरणच्या एकूणच कारभाराविषयी ट्रान्सफॉर्मर असतील, केबलिंग असतील, LT लाईन असतील, ST लाईन असतील किंवा सबस्टेशन असेल, याच्यामध्ये माहिती घेतली. काही सूचना आम्ही त्याच्यामध्ये केल्या. लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना जो त्रास झाला त्या बाबतीत देखील त्यांनी काही सूचना केलेल्या आहे. एकंदरीत ग्राहकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आजची बैठक घेऊन काही सूचना केलेल्या आहे. भविष्यामध्ये शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये 8-8, 10-10 तास लाईट जाऊन लोकांना जो त्रास होतोय तो त्रास कुठल्याही प्रकारचा होऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आपण वीज वितरणचा कारभार हा म्हणजे ताण लागल्यावरती वीज खोदणे असा प्रकार आहे. लोकवर्ग शहरीकरण वाढतंय, नवीन लोकसंख्या होतात. या दृष्टीने त्यांनी आपण अगोदरच उपाययोजना करायची असताना ते आता यांनी सुरुवात केली. 105 कोटीचा हे मंजूर तुम्ही आता प्रस्ताव पाठवला, त्यापुढे होणार, त्यापुढे काम होणार. ते होईपर्यंत अजून 4 पटींनी लोकसंख्या वाढेल, नवीन इमारती वाढतील. म्हणजे हे एकदम मागणं येतात आणि म्हणजे लोकसंख्या वाढते आणि यांचं नियोजन नाही असं वाटतं. बरं का, 6 जवळपास ठिकाणी सबस्टेशन करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केलेली आहे. मुळामध्ये मी माहिती घेतली. काही गोष्टीमध्ये आपण बोलताय त्याच्यामध्ये तथ्य आहे की वेळेस जर ते पूर्ण केलं असतं किंवा वेळेस कारवाई केली असती तर लाईटची जी समस्या निर्माण झाली ती झाली नसती. पण भविष्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून मी काही सूचना दिलेल्या आहेत. ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा DPR तयार करून राज्य सरकारला पाठवावा लागतो आणि तो पाठवल्यानंतर त्याला मंजुरी राज्य सरकार देते. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंट्रल गव्हर्नमेंट खरं तर मदत करतं आर्थिकदृष्ट्या राज्य सरकारला, कारण हा सगळा जो होतो तो राज्य सरकारच्या माध्यमातून होतो. या विभागामध्ये बऱ्याचशा तक्रारी होता, नाकारता येत नाही आणि भविष्यामध्ये होऊ नये तक्रारी या दृष्टिकोनातून आजची बैठक घेतली. काही सूचना देखील केलेल्या. जिथं जिथं प्रस्तावित अर्बन एरिया वाढतोय, नागरीकरण होतंय, त्या ठिकाणी सबस्टेशन उभं करणं, त्याची प्रयोजन आत्ताच करणं. काही ठिकाणी DPची क्षमता कमी आहे, त्याची क्षमता वाढवणं. काही ठिकाणी लाईन्स नाहीत विद्युत वितरणच्या, त्याच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिल्या आणि भविष्यात होऊ नये या दृष्टिकोनातून ही बैठक घेतली. मी तुम्हाला सांगतो, याच्यानंतर दुसरी आढावा बैठक मी साधारण ऑगस्टच्या दरम्यान ही दिशा कमिटीच्या बैठकीमध्ये घेईल. दिशा कमिटीची बैठक घेत असताना याचा सगळा आढावा मी ऑलरेडी अगोदरच घेतो, परंतु त्यावेळेस मी देखील घेईन आणि आज मी ज्या सूचना दिल्या त्या सूचनाची पालन झालं किंवा त्याच्यावर काय कारवाई झाली याची देखील माहिती घेईन. साहेब, महावितरण आणि महापालिका यांचा समन्वय जरी आपण बोलत असाल होईल, पण अजूनपर्यंत तरी समन्वय आतापर्यंत झाला नाही. त्यासाठी समन्वय बैठक एकत्रित होईल का? मी तुम्हाला सांगतो, आत्ताच गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकल बॉडीचं इलेक्शन होऊन लोकल बॉडी आली. त्याच्या अगोदर 2-2.5 वर्ष खरं तर प्रशासन होतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून सतर्कतेने जिथं जिथं अशा समस्या निर्माण होतात, लाईटच्या असतील किंवा अन्य समस्या असतील, तर नक्कीच या बाबतीमध्ये ते पुढाकार घेतील. महापौर आहेत, अन्य पदाधिकारी आहेत, ते पुढाकार घेतील. विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पण बोलून जिथं जिथं समस्या आहे त्याचं निराकरण करतील. पण मी त्यांना सांगितलं जिथं माझी मदत लागेल किंवा गरज लागेल तर मी देखील तिथं तुम्हाला मदत करण्याचं आश्वासन देखील. विमानतळ एवढं जवळ असून 10-10, 12-12 तास लाईट जाते,
खूप व्हिडिओ आले नाही, महिलांच्या वगैरे. नाही तुम्ही या संदर्भात काय? त्या सगळ्या चुका होऊ नये, त्यांच्याकडून चुका झाल्या त्यांनी मान्य केल्या, यापुढे घडू नये अशा बाबतीमध्ये, म्हणून आजची बैठक घेतली.